तर मी तुम्हाला बोलली होती की वैभवने काय काय आणलं, फार्म हाऊसकडे गेले होते तेव्हा काल, तर त्यांनी तिकडून काय काय आणलं ते दाखवते तुम्हाला. तर तिथे आमचं झाड आहे रामफळाचं, तिथून आईने सांगितलं होतं की वैभवला आणि आईंना की ते तिथले एक पातेलं आहे तर ते मला पाहिजे, तुम्हाला दाखवते. तर हे पातेलं आहे, तर बघू शकता हे कसलं पातेलं असू शकतं. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इथे स्वयंपाक चालू आहे आणि वैभवला पण जायचं इकडे हॉस्पिटलला, तर ते उशिरा जाणार आहे. ही बियांसाठी करते, तर बियांसाठी शिरा केलाय, मेथीची भाजी केली, आता चपात्या करते पटापट 2. आणि ना त्याला आज एक शास्त्रज्ञ आहे ते बनवून पाठवायचे, त्याला ड्रेस पण आणला. तर ते कोणतं म्हणजे कोणते शास्त्रज्ञ आहे ते नंतर तुम्हाला दाखवतेच. त्यात मी पुन्हा ड्रेस घातल्यावर वगैरे सगळं. मला पहिले पोळ्या करून घेते त्यांच्या. शिरा केलाय बघू शकता. इथे विहानचा टिफिन आणि त्याला ब्रेकफास्ट शिरा रेडी आहे नाश्त्याला. आणि आता ना मेथीची भाजी पण झालेली आहे. पोळ्या ते नंतर करेल. वैभव जायचं थोडंसं उशिरा जाणार आहे, तेव्हाच त्यांचा टिफिन तयार करेल. आता विहानचा दिला नुसता करून, तर बघू शकता. देते ना रोज ना विहान. झालं सक्सेस आपलं बर्ड फीडर. तेव्हा मस्त खात आहे. आता एकाला माहिती झालं ना, खूप येतील मग बरोबर माहिती. दुसरा आला चिमणी, मागे मागे आली दुसरी पण. आवाज देते ना ते. वाव, काय भारी वाटतं केलेलं काहीतरी. खास पगडी आणते ती लग्नाची. तर इथे विहानला बघू शकता एकदम रेडी केलेलं आहे. तर विहान आज काय बनलेलं आहे? डॉक्टर सी.व्ही. रमन. तर कसं बोलायचंय तुला सांग बरं. Dr. C.V. Raman was awarded the Nobel Prize in Physics in 1930 for his revolutionary work on light scattering called the Raman effect. He born on 7 November 1888. गाडी आली कुठे? बाय. सी.व्ही. रमन. आज सी.व्ही. रमन आहे, सायंटिस्ट सी.व्ही. रमन. हो ना. बाय. ड्रेस दिलाय त्याच्यातच. तर विहान गेलेला आहे आणि त्याला तुम्ही बघितलं सी.व्ही. रमन शास्त्रज्ञ होते ना, त्याला ते बनवून दिलेलं आहे. तर मस्त त्यांनी असं ॲप पण केलं छानपैकी आणि गेलं आहे. तर तुम्ही बघितलं असेल विहान गेलेला आहे आणि ना आता चहा ठेवते, दूध तापत ठेवलेलं आहे.
आणि वैभवसाठी टिफिन ना नंतर थोड्या वेळाने करणार. पीठ मळलेलं होतं मी, ठेवून दिलं थोडं. आता नंतर जेव्हा पोळ्या करायच्या तेव्हा करेल गरम गरम. तर आता इथे मस्त चहा ठेवते आमच्यासाठी. आणि गाडी पण पटकन आली होती. आता त्याचं शिरा खायचं राहूनच गेलं. म्हटलं जाऊ दे आता जा, पण तरी छान म्हणून दाखवलं. कसं वाटलं ते नक्की मला कमेंट करून सांगा. तर आणि काल गेलो आम्ही, तो ड्रेस शोधला तर ब्लॅक वगैरे असं ग्रे बघायचं होता, पण मग उशिरा गेलो होतो कारण वैभव तिकडे गेले होते फार्म हाऊसकडे. तर त्याच्यामुळे मग दुकानं वगैरे ते म्हणजे बंदच होत आले ते हळूहळू. पण फायनली भेटलं एक ठिकाणी सिम्पल. म्हटलं जाऊ दे पिंक तर पिंक घेऊन टाकू. आणि मग घालून दिलेलं आहे, पण छान दिसतं मस्त एकदम. आणि काल वैभवने फार्म हाऊसकडे गेले तेव्हा तिकडून काय काय आणलं तर ते दुपारी मी दाखवतेच. म्हणजे दुपारी थोड्या वेळाला दाखवते सगळं आवडलं की कोणत्या भाज्या आणल्या, तिकडच्या भाज्या कोणत्या, किंवा मग काय अजून आणलेलं आहे तर तुम्हाला ते नंतर दाखवेल मी. तर इथे चहा ठेवते आणि स्वयंपाक टिफिन पण त्यांना करावं लागेल. तर कच्चे टोमॅटो आहे त्याची चटणी करणार, चपात्या आणि वरण भात असं करणार आहे. तर चहा ठेवते आता. तर आता चहा ठेवते मस्त गरम गरम. आणि आजचं बाहेरचं वाटतं पण इतकं हे झालंय ना, असं पावसासारखं झालेलं आहे. आणि तुम्ही बघितलं असेल मस्त चिमण्या येत आहे आणि ते बर्ड फीडर केलेलं तयार अडकून दिलेलं. आम्हाला वाटतं येतात की नाही, खूप दिवस वाट बघत होतो पण मस्त येत आहे. आणि तुमच्यासोबत मी शेअर केलं. इतकं छान वाटतं ना की आपण काहीतरी गोष्ट केली चिमण्यांसाठी किंवा प्राण्यांसाठी आणि त्यांना ते आवडलं तर खूप मस्त वाटतं. तर असं बर्ड फीडर नसेल तुम्ही डिश मध्ये थोडंसं काहीतरी भात तांदूळ वगैरे असं ठेवून द्यायचं. कारण पक्ष्यांना आता कसं उन्हाळा येईल पाणी ठेवून द्यायचं. तर मी पाणी पण ठेवलेलं आहे साईडला असं मडक्यामध्ये. तर उन्हाळा येईल आणि ते कुठे जाणार ना पाणी प्यायला किंवा मग दाणे खाण्यासाठी किंवा जेवण करण्यासाठी कुठे जाणार. तर म्हणून मग आपण थोडंसं वाटीमध्ये ठेवलंच पाहिजे. आणि एक छोटी डिश भेटते मातीची, कुठे पण भेटते, त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं म्हणजे ते थंडच राहतं दिवसभर. तर दुसऱ्या दिवशी तुम्ही चेंज करून पण पाणी टाकू शकता संध्याकाळपर्यंत. ते पितात मस्त पक्षी. कारण आम्ही टेरेसवर पण बादली भरून ठेवतो, इतके कबूतर येतात ना तिथे पाणी प्यायला. आणि दाणे वगैरे टाकून ठेवतो. तर तसंच मी इथे बर्ड फीडर बनवलेलं आहे आणि पाणी पण ठेवते. कारण मला माहिती उन्हाळ्यात कसं काय गरज असते त्यांना. उन्हाळ्यात धान्य वगैरे काही भेटत नाही म्हणजे तांदूळ वगैरे असं त्यांना खाण्यासाठी. पावसाळ्यात तर ते काही खाऊ शकतात, पण मग उन्हाळ्यामध्ये कसं पाणी पण नसतं, काहीच नसतं. तर त्याच्यामुळे छोटीशी अशी गोष्ट आहे, पण मग छान आहे. आपल्या मनाला खूप छान वाटतं आणि त्यांना पण थोडंसं पाणी आणि धान्य मिळतं. त्याच्यामुळे ना तुमच्या गॅलरीमध्ये वगैरे असं छोट्या डिश मध्ये जरी तुम्ही तांदूळ वगैरे ठेवले तरी इतके पक्षी येतील म्हणजे चिमण्या येतील खाण्यासाठी. तुमच्या मनाला इतकं असं छान वाटेल. तर मला पण तसंच खूप भारी वाटलं की आम्ही केलं, एवढं मेहनतीने केलं आणि मस्त आले आणि खाल्लं. खूप भारी वाटलं. त्याच्यात मी बाजरी आणि नागली टाकली होती, आता तांदूळ थोडीशी टाकून देणार. तर इथे सगळं माझं म्हणजे किचन वगैरे आवरून झालेलं आहे. जेवण झालं, मस्त मेथीची भाजी पोळी छान मस्त लागली. तर सगळं आवरून झालं की यायला गेली वरती. तर मी तुम्हाला बोलली होती की वैभवने काय काय आणलं. फार्म हाऊसकडे गेले होते तेव्हा काल, तर त्यांनी तिकडून काय काय आणलं ते दाखवते तुम्हाला. तर तिथे आमचं झाड आहे रामफळाचं, तिथून रामफळ आणलेले आहेत. तर 3-4 आणलेले आहे. एक माझ्याकडे आहे, बाकीचे आहे आईन त्यांच्याकडे. तर हे एक माझ्याकडे, मला खूप आवडतं, एकदम आवडतं फळ आहे रामफळ, ते आणलेलं आहे. त्याच्यानंतर ना गावरान लसूण तिकडचा त्या भागातला, तर तुम्हाला दाखवते. अशी 20-20 ला जुडी भेटते अशी. तर 5 जुड्या आणलेल्या बहुतेक, एवढीशीच 20 ला जुडी. आणि एकदम नवीन लसूण आहे. तर एवढ्या 5
जोड्या आणलेल्या आहेत, बघू शकता याच्यामध्ये. तर एकदम गावरान म्हणजे गावरान लसूण, पिंक पिंक बघू शकता एकदम असा. तर लसूण पण सगळाच होता, मग मी वैभवला बोलली की लसूण आणा तिकडून भेटला तर, तिकडचा लसूण खूप छान असतो. आणि एक ही गोष्ट भेटलेली गावरान वांगे तिकडचे. तर बघू शकता एवढे मोठे मोठे वांगे आहेत, लिटरली एवढे हाता एवढे आहे माझ्या, बघू शकता. असं दाखवते, एवढे वांगे आहेत. तर ही वांगे आलेली आहे, हा पण 20 रुपये वाटा होता. तर आता बघते याचं कसं काय रेसिपी बनवावी ते बघेल मी. आणि नंतर शेवग्याची शेंगा आणलेल्या आहे. तर आता हे बारीक बारीकच आहे, मग मी सूप वगैरे करून टाकेल. सूप विहान त्यांच्यासाठी मस्त व्हेजिटेबल सूप तेव्हा वापरून टाकेल ह्या. तर ह्या शेवग्याच्या शेंगा आणलेल्या आहे. नंतर तुम्ही अशी वाल बघितलेली का, वालाच्या शेंगा व्हाईट, ह्या एकदम प्युअर गावरान वालाच्या शेंगा आहे, व्हाईट कलरच्या, बघू शकता. याला पापडी वाल म्हणतात. इकडे पण येतात, पण मला तर एवढं दिसलं नाही एवढ्या दिवसामध्ये. पण हे तिकडेच भेटतात त्या भागात, सापुतारा, सुलगाणा वगैरे त्या भागात भेटतात हे. तर मस्त आणलेला आहे तिकडून वाल. हा पण वाट्यानेच असतात 20 रुपीजला. तर एवढे आणलेले आहे, बघू शकता. आणि मेन म्हणजे तिकडून तुम्हाला मी सांगते, मी डाळी वगैरे तिकडूनच घेते, उडदाची, उडीद किंवा मग बाकीच्या डाळी. तर त्यांना मी ना कुळीच सांगितले होते, कारण मला शेंगोळी खूप खावीशी झाली. तर शेंगोळीचं पीठ म्हटलं कसं मॉलमध्ये किती म्हणजे दळलं चांगलं नसतं, पण हे कसं आपण दळून आणतो आणि मस्त छान लागतात घरचं. तर हे गावरान कुळीद आहे, 1 किलो आणलेले आहेत. तर हे मस्त मी दळून आणणार आणि मस्त शेंगोळी करणार. मला तर खूप कधीची खावीशी झालेली शेंगोळी. तर कुळीद आणलेली आहे. तर एवढं सामान आणलं. आणि एक गोष्ट दाखवायची तुम्हाला, मला खूप आवडली ती, जेव्हा मी लग्न करून त्यांच्या घरात आलेली ना, तेव्हा त्या गोष्टी मला म्हणजे भांडेच आहे, खूप खूप आवडले होते. तर हे 2 भांडे हे फार्म हाऊसवर होते. तर आता कसं फार्म हाऊसवर कोणी जात नाही, तेव्हा कसं दादा होते ना, माझे सासरे होते, तेव्हा आईन ते रेग्युलर जायचे, महिन्यातून एकदा 2दा किंवा 5-6 दिवस राहण्यासाठी जायचे. पण आता कसं दादा नाहीये, तुम्हाला माहिती आहे की दादा वारले असं आताच. तर मग आता कोणीच नाही जात. आणि ते फार्म हाऊस पण मग क्लीन करावं लागतं सारखं जाऊन मध्ये मध्ये. आम्ही त्या दिवशी गेलो, ते क्लीन केलं होतं मस्त. आणि काल आईन ते गेले होते तेव्हा पण क्लीन केलं छानपैकी. तर मग मी आईंना सांगितलं होतं की वैभवला आणि आईंना की ते तिथले एक पातेलं आहे, तर ते मला पाहिजे, तुम्हाला दाखवते. तर हे पातेलं आहे. तर बघू शकता हे कसलं पातेलं असू शकतं, तुम्हाला वाटत असेल लोखंडी. तर हे पातेलं आहे मातीचं. तर बघू शकता असे मातीचे भांडे भेटतच नाही, दिसत सुद्धा नाही. ते मातीचे कसे गोल भेटतात, गोल गोल. हे आता 15-20 वर्ष झाले असेल याला, म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी घेतलेले, वैभवने आणलेले, नंदुरबार वरून आणले होते. 3 का 4 आणले होते. तर एक आहे वाटतं फार्म हाऊसवर याच्यापेक्षा छोटं, हे सगळ्यात मोठं आहे. आणि एक खाली होतं, तिथे खाली म्हणजे आम्ही सगळे एकत्र राहतो तेव्हा होतं. बाकी मग एखादं फुटलं असेल. तर हा एक वाटतं फुटलं होतं. तर हे आहे. तर हे मातीचे बघू शकता, चुलीवर वापरलेलं आहे म्हणून एकदम ब्लॅक झालेलं आहे, बघू शकता एकदम पक्का झालेलं आहे. तर असं मातीचं भांड. तर मस्त याच्यात चिकन वगैरे, आई कसं तिकडे याच्यात चिकन वगैरे किंवा भाज्या करायच्या. आणि दुसरं छोटं आहे तिथे त्यात भात करायचा, भात सुद्धा इतका छान होतो, खिचडी छान होते. तर हे आहे मातीचं भांड, बघू शकता किती छान आहे. आणि मोठ्या साईज आहे, म्हणजे किती 2-2.5 किलोचा असेल, 3 किलोचा आहे. 3 किलो आरामशीर बसेल त्याच्यामध्ये भाजी. तर असं आणलेलं आहे. आणि मी इतकं जपून ठेवणार आहे, हे खूप जुनं आहे, कधीच म्हणजे 15-20 वर्षापूर्वीचं आहे, एकदम पक्का झालेलं आहे. गॅसवर पण चालतं. आणि म्हणून बघू शकता असं झालेलं आहे मस्त. असं वाटतं की तांब्याचं किंवा लोखंडी भांडं असेल, पण हे मातीचं भांडं आहे. आणि अशा आकार भेटत पण नाही आपण मातीच्या भांड्यांमध्ये. मी खूप शोधले की मला असं पातेल्या टाईप पाहिजे, असं पातेलं पाहिजे, पण ते नेहमी गोल गोल हांडी टाईप वगैरे तेच असतात भांडे. तुम्ही माझ्याकडे बघत असाल आधीचं भांडं, ते हांडी टाईप आहे. तर त्याच्यापेक्षा मला हे असं पातेलं टाईप म्हणजे असं दिसलंच नाही कुठे मातीचं, ते पण
तर मस्त भेटलेला आहे. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू. अशा वस्तू खूप मला आवडतात, जुन्या वगैरे अँटिक. तर नक्की कमेंट करून सांगा की कसं आहे पातेलं मातीचं. तर एवढ्या वस्तू आणलेल्या आहे. म्हणजे भाज्याच आणल्या, लसूण आणलं, नंतर लांबफळ वगैरे आणलेलं आहे आणि कुळीत पण आणली 2 दाणे. आणि उद्या वगैरे मी मस्त शेंगोळी करणार. तर तेच शेअर करायचं होतं की काय काय आणलं. तर आता इथे सगळं आवरलेलं आहे. की जेवण दिलं आणि विहानला मस्त तुम्ही बघितलं असं विहानला CV रमण करून दिली, म्हणजे शास्त्रज्ञ सायंटिस्ट करून दिलेला आहे. आता त्याला ड्रेस घालून दिलेला आहे आणि एक्स्ट्रा पण ड्रेस दिलेला आहे. तर तो बघेल एक्स्ट्रा ड्रेस दुसरं घालून येईल. तर मग छान दिलं करून, तुम्ही बघितलं असेल कसं. तर इथे मी आवरलेलं आहे आणि ना विहानला कधीचे मोमोज खायचे. हो ना विहान? तर त्याला मोमोज खायला घेऊन चालली. म्हटलं ही कुळीत दळून आणू, पण डॅडी वरती गेले असला आजीकडे. तर कुळीत दळून आणावी असं वाटतं मला शेंगोळे करण्यासाठी. पण उद्याच दळून आले, जाऊ द्या, आज काय ठेवते तसं. आणि इथे मी आवरलेलं आहे सगळं. आल्यावर स्वयंपाकाचं बघते. आता आम्ही निघालोय आणि नेमकीला पाऊस येतोय आणि पडतोय. बघू शकता एकदम क्लाउडी वाटत आले. मला असं वाटतं जोराचा पाऊस येईल. छत्री अडकली गाडीत, छत्री होती ना गाडीत. तर जाईल निघून, जाईल निघून ना थोड्या वेळ आहे, बघू ना काय होतं. जोरात पाऊस आलाय बघू शकता, खूप जोरात आला. परत आलो रिटर्न घरी, कारण भिजून गेलं असं जाता जाता. कियारा भिजली तू का? इतकी जोरात पाऊस आला अचानक. असं वातावरण झालेलं आहे. पिंपी इकडे व्हा ना, पावसात भिजू नका. तर आता आम्ही ना मोठी गाडी घेतलेली आहे आणि ती गाडी ठेवून दिली कारण इतकं भिजून गेलो असतो. मागे कियारा आणि अंधार दिसतोय, लाईट पण गेली वाटतं एरियाची. तर आता गाडी चाललोय. कियारा आणि विहान मागे. कियारा तर इतकी ओरडत होती ना. कियारा तुला काय खायचं? मोमोज काय खायचं? तर इथे विहानला चिकन मोमोज वगैरे घेतलेले आहे आणि कियारा पण खाते. तर काय झालं, घरामध्ये कसं नॉनव्हेज करता येत नाही आम्हाला, चिकन वगैरे. आता महिना 1.25 महिना, कारण तुम्हाला माहिती की माझे सासरे वारले, तर त्याच्यामुळे मग ना 1.25 महिना वगैरे नॉनव्हेज घरात बनत नाहीये. तर त्याच्यामुळे ना मुलांना तर काही रोखू शकत नाही. मुलं नसे सांगतात फिश खायचं, चिकन खायचं, चिकन खायचं कधी कधी, म्हणजे असं नुसतं नाव काढतात ते. तर म्हटलं चला आज त्यांना चिकन मोमोज देऊ. आणि मग विहानला घेतली होती एक डिश आणि मग कियारा खाते. तिला काही म्हणजे असं वरचंच आवडतं मोमोजचं. तर त्याच्यामुळे मग मुलांना तर काही रोखू शकत नाही, त्यांना तर द्यावंच लागतं. पण मग आम्ही घरात काहीच म्हणजे करत नाही अजून सध्या, चिकन म्हणजे नॉनव्हेज करत नाहीये. तर त्यामुळे बाहेर पण नाही, बाहेर पण नाही आणि घरात पण नाही, फक्त मुलांना बाहेर देतो आम्ही असं पार्सल. पहिल्यांदाच दिलं. तर फर्स्ट टाइम विहान आणि कियाराने खाल्ला आज. अजून दोन एक महिन्यांनी, दीड महिन्यांनी बघू आम्ही करू. कियारा कसं आहे? छान आहे. आणि विहानचं संपलं का? संपून पण गेलं. तर मग गाडीतच घेतलं. म्हटलं काय तिथे नाही ना, मग गाडीतच खाल्लं त्यांनी. तर आता चाललो आम्ही घरी. तर घरी आलो, इथे स्वयंपाकाची तयारी. तर इथे मी ते तुम्हाला दाखवले दुपारी वैभवने आणलेले वांगी मोठे, तर ते कट केलेले बघू शकता, इतके मऊ आहे ना. आणि त्याच्यानंतर कांदा आणि लसूण कट करून घेतलेला आहे. तर आता भाजी टाकून घेते, चपात्या करते 2-3 आणि भात टाकते, कारण विहान काही जेवणार नाही आणि मोमोज खाल्ले वगैरे. तर तेल टाकलेलं इथे मी 2 चमच तेल टाकलं होतं. लसूण, मोहरी, जिरे आणि कांदा.
कांदा मस्त फ्राय झालेला आहे. त्याच्यात हळद, तिखट, कमी गॅस करून वांगे टाकते आणि बटाटा टाकलेला आहे 1 किसून. आणि वांगे खूप मऊ आहे, पटकन शिजले जातात. याची भाजी पण छान होतात वांग्याची. ना असं आपलं वांगे बटाट्याची भाजी. चवीनुसार मीठ, झाकून देते. तर इथे भाजी आपली रेडी होईल लगेच 10 मिनिटात. तर तुम्ही काल बघितलं असेल मी सोनी गिफ्ट मध्ये गेली होती आणि मला वुडनचं वगैरे तिथे मी तुम्हाला दाखवलं होतं. वैभव बघत होते ते. तर तसं एक आणलेलं आहे आणि बंद्या पण मला आवडल्या. काचेच्या बंद्या खूप आवडतात. आणि हे ऑइलचं एक घेतलेलं होतं काल. तर असं अजून एक आणलं मी तुपासाठी. तर काचेचं आहे म्हटलं नंतर मिळणार नाही, असं छान भारी आहे एकदम. तर मग हे आधी आणलेलं कालचं. तर मी बरण्या कशा आणल्या तुम्हाला दाखवते. तर आता येताना गेलो पण खूप काही केलं नाही, पटापट घेऊन टाकूया. तर बघू शकता ही बरणी माझ्याकडे अशी अजून एक आहे. मीठ ठेवले त्याच्यात, पण मी आणली आहे. मला खूप आवडतात दिसल्या मग मी घेऊन आली. आणि एक छोटी जार. तर ह्या अशा 2 बरण्या आणलेल्या आहे. आणि उद्या मस्त ना ऑर्गनाइज करणार छानपैकी इथे. आत्ता पडला असतं. तर बघू शकता असं तूपसाठी आणलेलं आहे. तर अशी 2 झालेली माझ्याकडे, तूप आणि ऑइलसाठी. तर हे आणलेलं आहे. आणि बियांसाठी चॉपस्टिक आणलं, कारण कियारासाठी आणलं म्हणून ह्या वुडनच्या चॉपस्टिक आणलेल्या आहे. आणि एक मस्त माझी आवडती, तुम्हाला दाखवलं होतं कालच्या ब्लॉगमध्ये, हे मस्त आणलेलं आहे वुडनचं. तर मग मी उद्या मस्त ऑर्गनाइज करणार आणि ते तुमच्यासोबत शेअर करणार. तर व्हिडिओ इथेच एंड करते. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल किंवा वैभवने आणलेल्या ज्या गावाकडून वस्तू म्हणजे दाखवूयात तुम्हाला त्या आवडल्या असतील आणि हे आवडलं असेल तुम्हाला, तर नक्की मला कमेंट करून सांगा की कसं आहे. आणि नक्की सबस्क्राईब करा. तर तेच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.